आपने बोला था कॉफी में 10% शायद कॉकरोच होते हैं। 10% कॉकरोच तो सरकार द्वारा अप्रूव्ड है। हा धक्कादायक दावा ऐकून तुम्ही कॉफी पिणं सोडून द्याल। कॉफीत झुरळाची पावडर टाकली जाते असा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय। इतकंच नाही तर भारतात 20% झुरळाची पावडर टाकली जाते असा खळबळजनक दावा केलाय। हा दावा गंभीर है। कॉफी में 10% तक हो सकते हैं, लेकिन एक जर्नलिस्ट ने मुझे कहा कि हिंदुस्तान में तो अगर कोई 20% भी डाल देगा तो कौन उसको चेक करेगा ना। कॉफीत झुरळाची पावडर। कॉफी पिणं आरोग्यासाठी घातक। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? झुरळ दिसलं तरी काही लोक पळतात, तर काही जण झुरळाला मारून टाकतात आणि झुरळाची पावडर कॉफीत टाकली जाते असा दावा केल्यानं कॉफी पिणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। खरंच कॉफीत झुरळाची पावडर टाकली जाते का? या दाव्यात तथ्य असू शकतं का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे, कारण देशभरात बरेच लोक कॉफी आवडीनं पितात, त्यामुळे याची सत्यता समोर आणणं महत्त्वाचं आहे। आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची माहिती मिळवण्यासाठी एक्सपर्ट्सचा सल्ला घेतला। कॉफी ॲज अ ॲग्रिकल्चरल कमोडिटी, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इन्फेस्टेशन असणं हे खूप नॉर्मल आहे आणि देर आर चान्सेस की त्यामध्ये इन्सेक्टचे फ्रॅगमेंट्स किंवा कॉक्रोचेस हे आधी ग्रीन कॉफी बीन्समध्ये प्रेझेन्स असू शकतात, पण जी कॉफी आपल्याकडे ॲज अ फायनल कन्झ्युमर म्हणून येते ती कॉफी यापेक्षा बऱ्याच प्रकारे वेगळी आहे। तिला वेगळ्या वेगळ्या प्रकारे प्रोसेस केले जाते। तिला फूड रेग्युलेटरी बॉडी या एन्श्युअर करतात की जी फिनिश्ड प्रोडक्ट आपल्यापर्यंत येतोय तो आपल्यासाठी नॉन हजार्डस आहे आणि आपल्यासाठी ॲज अ कन्झ्युमर सेफ आहे। त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात। कॉफीमध्ये झुरळाची पावडर टाकली जात नाही। कॉफीत 10 ते 20% झुरळाची पावडर असते हा दावा खोटा आहे। प्लांटमधील बीन्सला किडे लागलेले असतात, ते कॉफीत मिसळू शकतात। अमेरिकेत एफडीएच्या नियमानुसार ही मात्रा सुरक्षित आहे। इन्स्टंट कॉफीमध्ये लहान अवशेष जास्त दिसू शकतात, कारण निर्मिती प्रक्रियेत हे अवशेष बारीक होऊन मिसळण्याची शक्यता असते। कोणतेही खाण्याचे प्रॉडक्ट बाजारात येतं त्यावेळी एफडीएची मान्यता घ्यावी लागते, त्यानंतरच पुढे हे प्रॉडक्ट विक्रीला येतं। त्यामुळे कॉफीत झुरळाची पावडर टाकली जाते हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।